मी लोकांची कामं करायची ना त्यावेळेला शिकले। ता लेट क्यों हो गई, ता लेट क्यों आई, अभी कैसा होगा वैसा का, ऐसा करते थे लोग घर पे जाने के बाद। त्यासाठी म्हणलं कला स्वतःच खोलूया। माझा चीज पराठा मला आवडतो। सकाळी आल्यानंतर धावपळच असते, कसं कसं वेळ जातो। मिक्स पराठा, चीज पराठा, पनीर पराठा, आलू गोबी, आलू जास्त खातात लोक, म्हणजे सर्व पराठे छानच आहे। ज्या वेळेला बाईला ना नवऱ्याचा सपोर्ट असतो तेव्हा बिंदास असते, पण ज्या वेळेला नवरा नसतो ना त्यावेळेला भरपूर टेन्शन मध्ये। माझा नवरा मला 15 वर्ष झाले। माझ्या मुलांना पण मी एकटीनेच वाढवलं आणि एकटीने शिक्षण पण भरपूर दिलं आणि त्याची लग्न पण चांगल्या ठिकाणी केलेले आहे। खरं सांगायचं म्हटलं ना तर मी लोकांच्या घरी जाऊन जेवण करायची आणि माझी मुलगीचं लग्न झाल्यानंतर माझी मुलगी काय बोलली, असं करण्यापेक्षा तू जाऊन म्हणजे मी तुला दुकान टाकून, माझ्या मुलीनेच दुकान टाकून दिलं। माझ्या बरोबर ती होती, 1 वर्ष माझ्या बरोबर होती, त्यानंतर ती जॉबला लागली। लोकांच्या घरात काम करण्यापेक्षा स्वतःच काहीतरी बरं वाटतं ना। स्वतःच केलं तर आपल्या कोणाला बोलणार नाही आपल्याला, की कोण रोकटोक करणार नाही की अरे एवढा लेट का झाला, एवढा उशिरानं काय येते असं बोलतात ना। अरे तू इतना लेट क्यों हो गई, इतना लेट क्यों आई, अभी कैसा होगा वैसा का, ऐसा करते थे लोग घर पे जाने के बाद। तो त्यासाठी म्हणणं तुला स्वतःच खोलूया। स्टॉल टाकणं पण सोपी गोष्ट नाही, भरपूर अवघड गोष्ट आहे। या 4 माणसांमध्ये वावरणं, 4 माणसांमध्ये बोलणं, 4 माणसांमध्ये राहणं हे भरपूर आहे। आजकालचे लोक पण कशा असतात बायकांना बघतात त्या नजरेने, पण मी खंबीर होते आणि मी असे नाही आता असे राहते ना, कारण मी माझ्या मुलांसाठी राहते। माझी मुलं आता स्वतःच्या पायावरती उभे आहेत आणि हे मी माझ्या जोरावरती केलं याचा मला भरपूर अभिमान आणि आहेच मुळी माझ्या कुटुंबाला। मी आता माझा मुलगाच आहे, माझ्या 3 मुलींचं लग्न झालेलं आहे, त्यामुळे मला हेल्प माझा सकाळी मुलगा करतो, त्यानंतर मी एकटीच असते। पोरांना भरपूर शिकवलं, आता व्यवस्थित आहे, भरपूर देवाने दिले मला। आता जेवढं आई करते ना तेवढं वडील करू शकत नाही। जेवढं पोरांसाठी ना भरपूर आई कष्ट घेते, पोरांना काय हवंय काय नकोय पोरांसाठी, पोरांच्या मनातून बोलायच्या अगोदरच आई समजते। मी लोकांची कामं करायची ना त्यावेळेला शिकले। कोणा पुढे हात पसरण्यापेक्षा स्वतःच्या हिमतीवरती उभं राहा, स्वतः करा, हिमतीवरती उभं राहू, कोणाकडे हात पसरू नका, काय नका, कोणाला घाबरू पण नका। तुम्ही एकदा करायला लागलात ना तर तुम्हाला लोक घाबरतील, तुम्ही घाबरू नका। जो आवडतो तोच बिझनेस करा तुम्ही। लोक तुम्हाला असं वाटेल मला ह्याच्यामध्येच आनंद आहे तोच करा, पण एकदम हिम्मत पकडून करायला लागतं। केव्हा कुठे जायचं म्हटलं ना तर कोणाचा सहारा नाही पाहिजे आपल्याला, आपल्या स्वतःच्या हिमतीवरती करायचं की मला ह्या सहारा देईल तेव्हा मी करेन, नाही, स्वतः हिम्मत करा आणि करा।